शहापूर पर्यावरण संरक्षण मंचाच्या वतीने या ठिकाणी साखळी आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन पर्यावरणामध्ये होणार, वातावरणामध्ये होणार प्रचंड तापमान वाढ, या तापमानवाढीच्या विरोधामध्ये शहापूरमध्ये संपूर्ण हे समाज एकवटला आहे आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात आलंय. त्या आंदोलनाला आपण या ठिकाणी कव्हर करतोय. खूप चांगलं असं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. सगळ्यांचं या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद पाहावयास मिळते. चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन हे या ठिकाणी आपण पाहू शकता की हे यश आहे, हा आक्रोश आहे जो तापमान वाढीच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला प्रदर्शनाने जाणवतो आहे, आकर्षाने जाणवतो आहे. या ठिकाणी संपूर्ण समाज जात पात धर्म पक्ष विसरून या ठिकाणी एकवटलेला आहे आणि ह्यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. हे तापमान वाढ विरुद्ध आक्रोश आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, या ठिकाणी समृद्धीसारखे महामार्ग असतील, अनेक धरणं या तालुक्यामध्ये होत असताना बेसुमार वृक्षतोड केली जाते आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी दुष्परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि या दुष्परिणामामुळे या ठिकाणी पूर्णपणे वातावरण हे या ठिकाणी टेम्परेचर हे 45-46 अंशावरती गेलेले, अशी परिस्थिती शहापूरमध्ये निर्माण झालेली. आणि त्याच्या विरुद्ध चिमुकले मुलं असो, वयोवृद्ध माणसं असो, ज्येष्ठ नागरिक असो, या ठिकाणी सगळ्यांनी, महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. या आंदोलनाची दखल शासनाला घ्यावीच लागणार आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात हा लोक रस्त्यावर उतरून मानवी साखळी या ठिकाणी तयार करून या आंदोलनाला एक दिशा देत आहेत आणि या आंदोलनाची दखल शासनाला ही घ्यावीच लागणार. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम शासनाला हाती घेण्याचे आव्हान या शहापूर पर्यावरण संरक्षण मंचाच्या वतीने करण्यात आलेले, ज्याच्याने तापमान वाढ कमी होण्यास मदत होईल. वृक्ष लागवड करणे, या ठिकाणी बेसुमार होणारी वृक्षांची कत्तल थांबवणे, जे नवीन इमारतींना या ठिकाणी परवाने दिले जातात त्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग व त्यांच्या प्रिमायसेसमध्ये झाडं लावणे, या प्रकारचे उपक्रम नगरपंचायतीकडून, ग्रामपंचायतीकडून हाती घ्यावे. त्या प्रकारचे निवेदन या ठिकाणी दिलेले आहेत. जे पाण्याचे स्रोत या ठिकाणी, हे स्रोत या ठिकाणी पूर्णपणे पुनर्जीवित करणे, विहिरींचं पुनर्जीवन करणे, त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी जे काही हे आहे, रस्त्याच्या कडेच्या दोन्ही बाजूला वृक्षाची लागवड करणे, हे देखील या ठिकाणी मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता या आंदोलनाची दखल शासन स्तरावर कशा प्रकारे घेण्यात येते आणि कशा प्रकारे या आंदोलनाला पुढे वळण मिळत आहे हे पाहणं देखील एक औत्सुक्याचं असेल. पहिल्यांदाच अशा प्रकारचं एक तापमान वाढीच्या विरोधामध्ये आंदोलन, मोठं जन आंदोलन उभं राहते आणि त्याची सुरुवात या ठिकाणी शहापूर मधून होते. हे खूप महत्वाचं आहे. याचा किस्सा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गिरवला जाईल, देशात गिरवला जाईल, जगामध्ये गिरवला जाईल अशा प्रकारचं. कारण ही तापमान वाढ जी आहे ती एका तालुक्यापुरती नसून, एका जिल्ह्यापुरती नसून, एका राज्यापुरती नसून, देशापुरती नसून, ती जगाला भेडसावणारी तापमान वाढ. ग्लोबल वॉर्मिंग विषयी बोलतो आपण, पण त्या ग्लोबल वॉर्मिंगला घालण्यासाठी कशा प्रकारचे आपण उपाययोजना केल्या पाहिजे, या योजनांचा आपण त्या ठिकाणी लक्ष देत नाही. या माध्यमातून या मंचाकडून आव्हान करण्यात येत आहे. संपूर्ण या ठिकाणी या शासनाला जागा करण्याचं काम या पर्यावरणाच्या संरक्षण मंचाच्या वतीने करण्यात येत आहे. आणि हे आंदोलन पुढे कशी दिशा घेतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहत राहा जनता दरबार. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती होईल, पर्यावरणाला एक मोठा या ठिकाणी दिशा मिळेल, चालना मिळेल आणि मोठं काम या माध्यमातून पूर्ण शहापूरमध्ये आणि जिल्ह्यामध्ये
महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाहावयास मिळेल अशा प्रकारचं चित्र आपण या ठिकाणी निर्माण होताना पाहत आहोत. मोठ्या संख्येने सकाळची वेळ आहे. आज या ठिकाणी पाऊस देखील झाला. पावसाने देखील या आंदोलनाची दखल घेतली आहे आणि तर शासनाला या आंदोलनाची दखल घ्यावीच लागणार. शासनाला या आंदोलनाची दखल घ्यावीच लागणार आहे. हे आंदोलन कशा प्रकारे पुढे दिशा घेतं, या आंदोलनाची दिशा काय असते, कशा प्रकारे या आंदोलनाला पुढे चेहरा लाभतो आणि कशा प्रकारे हे आंदोलन आणखीन मोठं होतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहत राहा जनता दरबार. धन्यवाद. आणि जिरवा करेगा